आतापर्यंत आपण फसवणुकीच्या अनेक घटना बघितल्या असतील, मात्र पुण्यात चक्क मटणाची उधारी न देता दुकान मालकाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे। विशेष म्हणजे ही उधारी थोडकी नव्हे तर तब्बल 61 लाखांची उधारी आहे। धक्कादायक म्हणजे पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेल मालकानेच ही फसवणूक केल्याचं समोर आलं आहे। हॉटेलसाठी मटण, चाप, खिमा असे मटणाचे अनेक प्रकार घेतल्यावर त्याचे पैसे दिले नसल्यामुळे मटण विक्रेत्याने हा गुन्हा दाखल केला आहे। फजल युसुफ बागवान आणि अहते शाम आयाज बागवान या दोघांवर हा गुन्हा दाखल झाला असून ते पुण्यातील प्रसिद्ध बागवान हॉटेलचे मालक आहेत। मटणाची उधारी न दिल्यामुळे पुण्यातील कॅम्प परिसरात असलेल्या प्रसिद्ध बागवान हॉटेलच्या मालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अफजल युसुफ बागवान आणि अहते शाम आयाज बागवान या दोघांवर पुण्यातील लष्कर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील 35 वर्षे पीडित फिर्यादी याचे पुण्यातील लष्कर परिसरात असलेल्या शिवाजी मार्केट या ठिकाणी मटणाचे दुकान आहे। त्यांच्या मटणाच्या दुकानांमधून बागवान बंधूंनी 61 लाखांचे मटण, चाप, खिमा आणि गुर्दा अशा मटणाचे वेगवेगळे प्रकार घेतल्यावर त्याचे पैसे दिले नसल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर पुण्यातील प्रसिद्ध बागवान हॉटेलच्या मालकावर फसवणुकीचा हा गुन्हा दाखल झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे।